वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय. बाबा, गत आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी आपल्याला उपदेश देऊन जातात. आपल्याला आपल्या डोळ्यात अंजन घालून जातात. परंतु आपण हे डोळे काही उघडत नाहीत आणि आपण काही बरोबर चालत नाही, नीट चालत नाही, संसाराची आसक्ती सोडत नाहीत. या संसारालाच आपलं सर्वस्व मानतो आपण. संसारात आलो तर पण संसार तर आपल्याला करायचा आहेच, पण संसाराला सर्वस्व माणूस बसायचा नाही. संसारासाठी असे म्हणजे आपलं अकल्याण होईल, आपली इज्जत चव्हाट्यावर येईल, तर अशा गोष्टी आपण संसारच करायचे नाही. पण आपण तशाच करताना दिसतो. आता तुम्ही रावणाचं उदाहरण आहे. आपल्याला रावण कामामुळं त्याचं किती नुकसान झालं. सीतेला हरण करून आणलं त्यानं, आणि हरण करून आणल्यानंतर त्याचं किती नुकसान झालं याचा विचार आपण ऐकतो. पुराणिक लोक पण आपल्याला सांगतात आणि त्या कथा रंगवून सांगतात आपल्याला. आपण ऐकतो, आपण खुश होतो. परंतु घरी आलं की आपलं पुन्हा तेच सुरू असते, ये रे माझ्या मागे, आणि तेच सुरू असते. त्याचा आपण आदर्श घेत नाही, त्याचा धडा घेत नाही, आणि धडा न घेतल्यामुळं आपण त्यानं जे केलं त्याच पुनरावृत्ती तेच करत बसतो आपण. रावणानं सीतेच्या मोहापायी सगळी लंका गमावली, सगळी लंका. पण ह्या आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतोच बी. आपल्याला पुराणिक लोक, आपले गुरु लोक सांगतात, पण ते गुरु लोक पण तसेच वागतात. त्यामुळं तर शिष्य लोक चांगलं वागत नाही, आणि आपलं जीवन सुखकर होतं. जीवन सुखकर होण्यासाठी आपल्याला आपल्या गतजीवनात काय घटना घडल्या, आता रामायणी महाभारत आहे आपल्यासाठी हे मार्गदर्शक, म्हणजे माइलस्टोन येते आपल्यासाठी. आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. आता रावणाचं, आता एवढा नारद होता, नारद देखील कामामुळं त्याची काय अवस्था झाली, किती तो रसातळाला गेला, किती त्यानं दुःख भोगले, हे आपण ऐकतो. पण आपण त्या कामाला काही सोडत नाही, कामाच्या आधी. एक कुत्रं असते, कबीरदास म्हणले, कामी कुत्ता 30 दिन अंतर होय उदास. कुत्रं जे असते ना, फक्त महिनाभरच ते कामाच्या नादी लागत. कामी कुत्ता 30 दिन अंतर होय उदास, पण मनुष्य तो सदा कामी है, छेरू तू 12 मास. आणि माणूस तर त्याला बुद्धी असून, त्याला स्वातंत्र्य असून, त्याला स्वातंत्र्य असून, तो इंद्रियाला जिंकत असून, इंद्रियाला जिंकण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. तो संयम करायची ताकद आहे, आणि संयम करायचं सांगितलेलं आहे, पण तरी तो संयम करत नाही. कुत्रे तरी संयम करतात. म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, महाराज आपल्याला म्हणतात, तुमच्यापेक्षा कुत्रे बरे, तुमच्यापेक्षा ढोरं बरे. ते ढोरं बैल दिवसा भांडतात एकमेकाला खाण्यासाठी, आणि रात्री कुशीला कुस लावून झोपतात. आज काय चाललं आहे जगात? आज सगळा द्वेष मत्सर चाललेला आहे. हा द्वेष मत्सर आपल्या कामी येणार आहे का? नाही. हा आपल्याला रसातळाला नेणार आहे. हीच तर गीता शिकवते आपल्याला मायबाबा, आणि आपण त्या गीतेचं ऐकत नाहीत. आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा, 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारलं की देवा, माणूस पाप का करतो? जसं काय त्याला नोकरी लावली, नियोजित केल्या, आता केनं पळतोय पापम चरती पुरुषा अनिच्छनपी वासने बलाजीव नियोजित. का बरं करतो? श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की हा क्रोध, हा लोभ, हा काम, क्रोध, काम, ऐश,
लोभ काम आहेस, क्रोध आहेस, आणि हे रजोगुणा समुद्भव रजोगुणापासून उत्पन्न होणारे आहेत ते, आणि महाशनो महापापमा विद्येनामी ह्या वैरी, आणि आपल्या बुद्धीला झाकून ठेवणारे त्या काम क्रोधाच्या आहारी आपल्याला जायचं नाही, हे आपल्याला कळत असून देखील आपण त्याच्या आहारी जातो. मायबाबा, स्वामी श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितले 2 रस्ते. एक रस्ता सांगितला की ह्या रस्त्यानं जर तुम्ही गेलात तर तुम्ही नगरापुरा पाठला जाता, आणि ह्या रस्त्यानं गेलात तर तुम्हाला चोर भेटते, तुम्हाला वाघ भेटते, आणि तुम्हाला ठार मारून टाकते. परंतु आपण एवढे विद्वान असून, आपल्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान असून, गीतेचं ज्ञान असून देखील आपण त्या जे न सांगितलेल्या रस्त्यानं चाललो आहोत. आणि मायबाबा, आपल्याला मरण येणार आहे. मरण निश्चित. जातस्य ध्रुव मृतूम ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात पर्यायते न तुम स्वचितो महर्षी, असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं की तुम्हाला मरण येणारच, एक दिवस मरणारच आहेत तुम्ही. मग तेच तर देवाचं ऐकून, गीतेचं ऐकून, शास्त्राचं ऐकून नेलं तर आपला फायदा नाही होणार का? पण आपण शास्त्राचं ऐकून मरत नाहीत, आपण जगाचं ऐकून मरतो. भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं, देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळवटी बसा, आणि रात्री देवळाच्या कोंट्याला जा. पण आपण तिकडं न जाता, देशाच्या शेवटी न जाता आपण घरातच मरतो. आणि घरात म्हटलं तर त्याने सांगितले, घरात जर मेले तुम्ही तर तुम्हाला नरक होईल, आणि झाडाखाली मेले तर तुम्हाला स्वर्ग, तुम्हाला परमेश्वर होईल. तुम्ही या गतागतम आणि कामामधून सुटून जाता, तुम्ही ह्या 184च्या दुःखातून सुटून जाता. परंतु हे आपण त्या देवाचं ऐकत नाहीत, आपण संतांचं ऐकत नाहीत, आपण आपल्या आईवडिलांचं ऐकत नाहीत, आपल्या मनानंच करतो. आपण या संसाराचा ऐकतोच नाही बाबा. संसाराचा मोह सोडायचं सांगितलं आहे आपल्याला, निर्माण मोह असं सांगितलं आहे. निर्माण मोह जिथे संगदोष आहे, आध्यात्मने ते हा संसार आहे. हा संसार दुःखरूप आहे, पापरूप आहे, आणि अनित्य आहे. जर हा नित्य असता तर तुमचे केस पांढरे झालेच नसते ना, नित्य असता तर तुमचे आजोबा मेलेच नसते ना. पण ते इथं दुःख येतं, क्षणोक्षणी दुःख बांधवडी आहे हा संसार. मग कुठं बी तुम्ही हात घातला तर तुमच्या हाताला दुःखच येणार, हे दुःखच येते, दुःखच. त्यामुळं मायबाप, या संसारातून थोडं आलिप्त हा संसाराचा मोह सोडा. म्हणजे संसार सोडून भगवे कपडे घाला माझ्यासारखे असं नाही म्हणत मी तुम्हाला. ते तर मूर्खाचं काम आहे. तसं करणं हे मूर्खाचं काम आहे. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून, काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून ओसेसे, असं टोमणा मारला आहे आपल्याला एका कवीनं. बरोबर आहे त्याचं. आपण कधी हातात नांगर घेऊन मोती पिकवलेले आहे, ते पिकवा, घरीच पिकवा. आणि नैतिकता पाळा. असं राम आले, रामानं आपल्याला नैतिकता शिकवली. श्रीकृष्ण महाराज आले, ज्यानं ती नैतिकता मोडली, त्या लोकांना ठार मारण्याचा उद्योग श्रीकृष्ण महाराजांनी केला. त्यांचा अवतारच तसा होता. अवतारच ते म्हणले होते. ते म्हणले अवतार घेतानाच ते म्हणले की मी यथाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आमित्थानम धर्मस्य तथात्मानं सुद्या परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. तुम्हाला दुष्टाचा नाश करण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला होता. रामाचा जन्म केवळ तुम्हाला आदर्श जीवन कसं असतं, आदर्श माणूस कसा असतो हे शिकवण्यासाठी रामाचा जन्म झाला होता. आणि ते नियम, रामाने घालून गेलेले नियम मोडलेले माणसाला ठार मारण्यासाठी श्रीकृष्ण महाराजाचा जन्म झाला होता. मायबाप, असं आपण ह्या रामाचं ऐकलं पाहिजे, श्रीकृष्ण महाराजाचं ऐकलं पाहिजे, गीतेचं ऐकलं पाहिजे. गीतेमध्ये सांगितलं की बाबा मना भाऊ म्हणतो, माझा भक्त हो, मध्याजीवन मनस्कुरू मामे वैशेषी सत्यम ते पृथ्वीजानी पिरसू सर्व धर्मान परितेचे मामेकम सर्व आमतो सर्व पापे भेव, मी तुझी सगळी पापू नष्ट करतो आणि मोक्ष इच्छा मी मोक्ष देतो तुला. पण आपण ऐकलं तर आपण
ऐकले तर आपल्याला माणूस कोण म्हणेल. ऐकतच नाहीत मायबाबो ह्या संसार परमेश्वराचा ऐका, गीतेचा ऐका, शास्त्राचा ऐका आणि मागलेला ठेस आणि पुढीला हुशार असं बघा तुम्ही. शास्त्र धुंडून पहा, पुराणं बघा. पुराणामध्ये लोक का वाईट झाले, लोकांची का दुर्दशा झाली हे बघा आणि आपण त्याप्रमाणे वागू नका आणि दुर्दशा करून घ्यावं एवढीच तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.